कपिलेश्वर तलावात नेहमी पोहण्यासाठी जाणाऱ्या दोन बालक त्या तलावाची संरक्षण भिंत कोसळून बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी सकाळी घडली। या घटनेत शिवम परशुराम सुंडीकर वय 7, शहापूर जेडगल्ली, तर त्याचाच भाऊ परशुराम राजू निलेजकर वय 11, 511 शिवाजीनगर या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत। ही घटना घडल्याने त्या परिसरातील नागरिकांना कळताच त्या ठिकाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती। या घटनेची माहिती खडेबाजार पोलिसांना कळताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दयामन्नावर आपल्या सहकार्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहिमेला सुरुवात केली। त्या शोध मोहिमेमध्ये SDRF, सामाजिक संस्था तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध मोहिमेत भाग घेतले होते। काही तासाभरातच एका मुलाचा मृतदेह आढळला। या टीमला यश मिळाले। दुसरा बालक पाण्यात बुडालेला सायंकाळी उशिरापर्यंत सापडला नव्हता। अखेर काही वेळाने शोध मोहीम कार्यकर्त्यांना मृत अवस्थेत आढळून आला। त्यालाही बाहेर काढून या दोन्ही मृतदेहावर पोलिसांनी पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात शिवचिकित्सा करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेचा गुन्हा खडेबाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे। यावर प्रतिक्रिया देताना त्या विभागातील नगरसेवक राजू भातकांडे म्हणाले, या तलावात न जाण्यासाठी मज्जाव करण्यात यावा अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। कपिल तीर्थ जो कपिलेश्वर मंदिराच्या मागे एक तलाव आहे, त्या तलावामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। सकाळी इथं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बरेचशी मुलं पोहायला येतात। एक 300-400 पोरं ॲट अ टाइम पोहतात आणि हे तलाव फार धोकादायक आहे। इथं पाणी दूषित आहे, तरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे आणि पोहणं शिकणं हे जरुरी असल्यामुळे प्रत्येक मुलगा इथे येऊन शिकायला प्रयत्न करतो। आणि हे शिकत असताना आज इथं एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की दोन मुलं, एक 8 वर्षाचा आहे, एक 10 वर्षाचा मुलगा आहे। ही दोन मुलं, एका जेडगल्ली शहापूरचा आहे तर दुसरा शिवाजीनगर 5व्या गल्लीचा आहे। तर या घटनेमध्ये हा दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि आता शोध कार्य चालू आहे। आम्हाला जशी ही घटना समजली त्यावेळेस तात्काळ आम्ही इथं हजर दखल घेऊन NDRF टीमला बोलून घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनला बोलून घेतलं आहे, अग्निशामक दलाला बोलून घेतलं आहे, रेस्क्यू टीमला बोलून घेतलं आहे। असेच प्रत्येक सगळ्या संबंधित सगळ्या विभागांना महानगरपालिकेच्या इंजिनियर लक्ष्मी निपाणीकर यांनी सुद्धा आणले आणि मोटर लावून त्यांनी पाणी उपसा करत आहे। हे सगळं करत असताना एक दुःखाची बातमी काय अशी आहे की परसू निलजकर म्हणून जो मुलगा आहे शिवाजीनगर 5 क्रॉसचा, हा शिवप्रतिष्ठानचा एक धारकरी आहे। 10 वर्षाचा मुलगा आहे। बलिदान मास अत्यंत गांभीर्याने पाळत होता आणि हे सगळं करत असताना त्या परिवारावर जी घटना घडलेली आहे, हा एकच मुलगा आहे। त्यांना वंशाला एकच मुलगा असल्यामुळे त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला, 15 वर्षानंतर हा मुलाचा त्यांचा जन्म झालेला होता आणि हा एक लाडका मुलगा होता आणि हा मुलगा गेल्याने त्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि अशी घटना यापुढे होणार नाही याची आम्ही दखल घेऊ। आणि मी एवढंच सांगू शकतो की इथं पालकांना मी विनंती करतो की इथं पोहायला कुणालाही सोडू नका। हे अनसेफ जागा आहे ही आणि पाणी दूषित आहे। हे सगळं असताना तुम्ही आपल्या मुलाला पोहायला इथं पाठवता तर आपल्या मुलांच्या जीवाशी आपण खेळत आहात हे लक्षात ठेवा। आणि इथं कोणत्याही परिस्थितीत तुम्ही इथं पोहायला अनुकूल करायला देणार नाही आम्ही इथं पुढे, तर तुम्ही इथं पोहायला आपल्या मुलांना सोडू नका अशी विनंती आहे। हे तलाव कोणाचा आहे? महानगरपालिकेचा एक खाजगी आहे? हे तलाव खाजगी तलाव आहे। गोडसे फॅमिली म्हणून आहे, तर गोडसे परिवार त्यांच्या मालकीचे आहे तलाव असल्यामुळे इथं महानगरपालिकेच्या वतीनं कोणतीही आम्ही सुविधा देऊ शकत नसल्यामुळे त्या तलावाची परिस्थिती अशी झाली आणि त्यांनी स्वतःही तलाव रिपेरी करणार नाहीये, कारण हा फार मोठा खर्चाची बाब आहे, त्यांच्या हाताने सुद्धा होणार नाही आहे। तर आम्ही इथं एवढं करू शकतो की इथून पुढे हे फेन्सिंग मारून आम्ही टोटली पोहण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे। तर याची सर्वांनी दखल घ्यावी आणि तर प्लीज कृपया तुम्हाला विनंती करतो की इथं आपल्या मुलांना पोहायला सोडू नका। पालिका किंवा पोलीस कोणावरती गुन्हा नोंद केला जाणार, कारण ही संरक्षण भिंत कोसळून हा मृत्यू झालेला आहे। हा जी घटना झालेली आहे, आपण जसं बोलता हा गुन्हा कुणावर दाखल करावा, तर हा सर्वस्व जागेच्या मालकावरच दुकानाला नोंदवता येईल, कारण महानगरपालिका या जागेची मालक नसल्यामुळे आणि इथं प्रशासनाचाही काही संबंध नसल्यामुळे हा प्रायव्हेट पूर्णतः ही खाजगी तलाव असल्यामुळे हा ज्यांचा मालकीचा तलाव आहे त्यांच्यावरच हा गुन्हा नोंदवला जाईल माझ्या माहितीप्रमाणे। होय, कायदा प्रशासन काय करतंय ते त्यांच्यावर सोडलेलं आहे। तर आम्ही तुम्ही विचारल्यानंतर हा तलाव तर खाजगी आहे हे 100%। हजारोची संख्येने इथे लहान पोरं बाला इथं पोहायला येतात कपिलेश्वर तीर्थ तलावामध्ये। आम्ही गेल्या 15 वर्षापासून आम्ही कॉर्पोरेशनला असो किंवा प्रशासनाला आम्ही मनवी देत आलोय की हे जे पडलेलं भिंत आजूबाजूचं परिसर भिंत पडाले, पाणी पडाले, तर हे भिंत पडाले इथं अपघात होऊ नये म्हणून कॉर्पोरेशनला आम्ही 10-15 वेळा मनवी दिलोय।
हे भिंत बांधून द्या म्हणून निर्लक्षपणा केलेत. त्या निर्लक्षपणा केल्यामुळं आज त्या लहान पोरं दोन आज मृत्यूला हे झालेत. त्यांच्यावर अजून बी कॉर्पोरेशनवर जर करता लक्ष दिले नाही तर याच्या पुढे असा अपघात होतच राहणार. हे तलाव खाजगी आहे म्हणजे महानगरपालिकेला खाजगी जे आहेत त्यांनी स्थायिक त्यांनी महानगरपालिकेला जेवढं भिंत पडलंय ते भिंत बांधून द्यायला आम्ही आमचं काय ऑब्जेक्शन नाही म्हणून सुद्धा सांगितलेत. हे सर्व कॉर्पोरेशनला माहीत असून सुद्धा त्यांनी निर्लक्षपणा दाखवलेत. आणि आता रिसेंटली 1 महिना पहिला मी जाऊन कॉर्पोरेशनमध्ये मनवी देऊन आलोय की असं भिंत पडलंय तर अपघात होणार. आता शाळा सुट्टी पडल्यानंतर लई पोरं येतात, हजारोच्या संख्येने पोरं येतात तिथं पोवाला. ते काय बी अपघात होऊ नये म्हणून पहिलाच जाऊन त्याला सांगून आलोय, लक्ष दिलं नाही. आज 2 लहान पोरांचा मृत्यू झालाय. लहान मुलं किती वर्षाचे? एक पोरगा आता 6-7 वर्षाचा असेल, एक पोरगा लहान पोरगा, आणि एक पोरगी म्हणजे 8-10 वर्षाची आहे. पण ही मुलं मिळाली आता काय? हा एकटा मुलगा भेटला, पोरगा मुलगी आणि एक आहे आता चालू आहे.